या सिल्की स्मूथ कम्फर्टिंग कढी पकोड्यासाठी सर्वप्रथम पकोड्यांचं बॅटर भिजत ठेवायचे। एका भांड्यामध्ये बेसन, मिरची, कोथिंबीर, कांदा, लाल मिरची पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट, ओवा आणि चवीनुसार मीठ घालून यात थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून भिजत ठेवू द्यायचे। आता दुसऱ्या भांड्यात बेसन, दही, आलं लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर हे सगळं मिक्स करायचे। अजिबात गुठळ्या ठेवायचे नाही। दुसरीकडे एक भांडं ठेवायचं गॅसवर। तेल गरम झालं की त्यात राई, जिरे, धणे, लसूण, मिरची, मेथी दाणा आणि हिंग याची फोडणी द्यायची। आता तयार केलेलं बॅटर यात ओतायचे। चांगलं ढवळायचं आहे उकळी येईपर्यंत। दुसरीकडे कढईमध्ये तेल ओतायचे। तेल गरम झालं की मध्यम आचेवरती पकोडे तळून घ्यायचे आहेत। आता हे पकोडे आपल्याला गरमागरम कढीत ओतायचे। आता या कढीला तडका द्यायचे। तेलामध्ये मिरची, मिरची पावडर आणि हिंग हे छान असा तडका आपल्याला कढीत ओतायचा आहे। शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। गरमागरम कढी पकोडा खायला तयार।